हॅलो फ्रेंड्स, बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 3 मध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. कन्सिडर मी बस स्थानकावर आहे आणि मला कोणाचा तरी फोन आला आणि त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठे आहात. मला म्हणायचं आहे की मी बस स्थानकावर आहे. मग मी काय म्हणणार? आय एम इन दी बस स्टँड, आय एम ऑन दी बस स्टँड और आय एम ॲट दी बस स्टँड. एक्झॅक्टली काय म्हणायचं हे आपण शिकणार आहोत या व्हिडिओमध्ये. इन, ऑन आणि ॲट यांचा प्रॉपर यूज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. मी भारतामध्ये राहते. आय लिव्ह इन इंडिया. आता इंडिया ही एक कंट्री आहे. मग हे लोकेशन सांगायचं असेल तर आपण इथे इनचा वापर करणार, जसं की इन चायना, इन नेपाळ एक्सेट्रा. मी पुण्यात आहे. आय ॲम इन पुणे. आता पुणे हे सुद्धा काय आहे? एक शहर आहे. सो त्याच्या आधी आपण इन जॉईन करणार. मी पुण्यात शिवाजीनगरला राहते. आय लिव्ह ॲट शिवाजीनगर इन पुणे. आता पुणे सिटीमधल्या एखाद्या विशिष्ट ठिकाणाबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल तर ॲट जॉईन करायचं. पुणे सिटीमध्ये शिवाजीनगर हे एक स्पेसिफिक ठिकाण आहे, तर आपण तिथे ॲट जॉईन केलं. आय लिव्ह ॲट शिवाजीनगर इन पुणे. मी तुलसी अपार्टमेंटमध्ये राहते. आय लिव्ह इन तुलसी अपार्टमेंट. आता अपार्टमेंट म्हणजे काय असतं? एक बंदिस्त ठिकाण असते. सो त्याच्या आधी आपण इन जॉईन करणार. मी आत्ता मुंबईत आहे. आय ॲम इन मुंबई नाव. आय ॲम इन मुंबई नाव. मुंबई ही एक सिटी आहे म्हणून त्याआधी आपण इन जॉईन केलं. मी बसस्थानकावर आहे. आय ॲम ॲट दी बस स्टॉप. आय ॲम ॲट दी बस स्टॉप. आता ह्याच्या आधी आपण ॲट जॉईन केला. ॲट का जॉईन केलं? कारण बसस्थानक हे एक विशिष्ट ठिकाण आहे आणि विशिष्ट ठिकाण सांगायचं असल्यास त्याच्या आधी आपण ॲट जॉईन करतो. मी मैत्रिणीच्या घरी आहे. आय ॲम ॲट फ्रेंड्स हाऊस. आय ॲम ॲट फ्रेंड्स हाऊस. आता एक मैत्रिणीचं घर हे सुद्धा आपल्यासाठी एक विशिष्ट ठिकाण आहे म्हणून तेथे आपण ॲट शब्दाचा प्रयोग केला. मी प्रवेशद्वारावर आहे. आय ॲम ॲट दी एंट्रान्स गेट. आय ॲम ॲट दी एंट्रान्स गेट. प्रवेशद्वार हे सुद्धा एक स्पेसिफिक ठिकाण आहे म्हणून त्याच्या आधी आपण ॲटचा वापर केला. मी घरी आहे. आय ॲम ॲट होम. आय ॲम ॲट होम. घरसुद्धा हे एक विशिष्ट ठिकाण आहे, त्याच्या आधी आपण ॲटचा वापर केला. मी कामावर आहे. आय ॲम ॲट वर्क. आय ॲम ॲट वर्क. मी कार्यालयात आहे. आय ॲम ॲट द ऑफिस. आय ॲम ॲट द ऑफिस. कार्यालय हे सुद्धा एक विशिष्ट ठिकाण आहे, आपण इथे ॲट वापरले. मी शाळेत आहे. आय ॲम ॲट दी स्कूल. आय ॲम ॲट दी स्कूल. मी वर्गात आहे. आय ॲम इन दी क्लासरूम. आय ॲम इन द क्लासरूम. आता वर्ग कसा असतो? चारही बाजूने बंदिस्त असतो, त्याच्यामुळे आपण त्याच्या आधी इन शब्दाचा प्रयोग केला. मी कारमध्ये आहे. आय ॲम इन द कार. आय ॲम इन द कार. आता कारसुद्धा हे एक बंदिस्त ठिकाण आहे ज्याच्यामध्ये आपण चारही बाजूने जे पॅक असतं त्याच्यामुळे आपण इथे इन शब्दाचा प्रयोग करणार. मी पार्टीमध्ये आहे. आय एम ॲट दी पार्टी. आय एम ॲट दी पार्टी. आता पार्टीचं ठिकाणसुद्धा तुमच्यासाठी एक विशिष्ट ठिकाण असेल, त्याच्यामुळे इथे आपण ॲट शब्दाचा प्रयोग करणार. मी रेल्वे स्थानकावर आहे. आय एम ॲट दी रेल्वे स्टेशन. आय एम ॲट दी रेल्वे स्टेशन. मी बसमध्ये आहे. हे कसं बोलणार आपण इंग्लिशमध्ये? आय एम इन दी बस? नाही, हे चुकीचं होईल. इथे आपण इन नाही वापरू शकत. ह्याचं करेक्ट आन्सर होईल आय ॲम ऑन दी बस. आय ॲम ऑन दी बस. पण इथे ऑन कसं वापरणार? पण बस तर चारही बाजूने बंद असते, पण तरीही बसमध्ये आपण चालू फिरू शकतो. बसच्या पृष्ठभागावरती आपण उभे राहू शकतो आणि चालू फिरू शकतो म्हणून तिथे ऑनचा वापर केला जातो. इन तिथे वापरला जात नाही. मी रेल्वेमध्ये आहे. आय ॲम ऑन द ट्रेन. आय ॲम ऑन द ट्रेन. ट्रेनमध्ये सुद्धा आपण चालू फिरू शकतो, उभा राहू शकतो, त्याच्यामुळे आपण ऑन वापरणार इथे. मी फोनवर आहे. आय ॲम ऑन द फोन. आय ॲम ऑन द फोन. मी इंटरनेटवर आहे. आय ॲम ऑन द इंटरनेट. आय ॲम ऑन द इंटरनेट. मी पुस्तक टेबलवर ठेवले. आय पुट द बुक ऑन द टेबल. आय पुट द बुक ऑन द टेबल. पृष्ठभागावरील एखादी वस्तू सांगण्यासाठी आपण इथे ऑनचा वापर करू शकतो. चला आता आपण प्रॅक्टिस करूया. मी दारात आहे. आय ॲम ॲट दी डोअर. आय ॲम ॲट दी डोअर.
फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे. The ice cream is in the fridge. The ice cream is in the fridge. मी रस्त्यावर आहे. I am on the street. I am on the street. मी टपाल कार्यालयात आहे. I am at the post office. I am at the post office. मी विमानतळावर आहे. I am at the airport. I am at the airport. मी शेवगावला राहते. I live at शेवगाव. I live at शेवगाव. मी महाविद्यालयात आहे. I am at the college. I am at the college. मी बाजारात आहे. I am at the market. I am at the market. मी किराणा दुकानात आहे. I am at the grocery store. I am at the grocery store. मी किराणा दुकानात साखर खरेदी करत आहे. I am buying sugar in the grocery store. I am buying sugar in the grocery store. आता मी काही सेंटेन्सेस तुम्हाला देत आहे. तुम्ही मला त्याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचे आहे. मी बगीचामध्ये आहे. मी बगीचामध्ये आहे. मी किचनमध्ये आहे. मी किचनमध्ये आहे. पुस्तक टेबलावर आहे. पुस्तक टेबलावर आहे. ह्याचे उत्तर मला कमेंट सेक्शनमध्ये डेफिनेटली सांगा. मी तुमचे उत्तर चेक करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.